इयत्ता 12वीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झालेली आहे। पहिला इंग्रजीचा पेपर जो आहे तो आज होत आहे 11 ते 2 या वेळेमध्ये प्रत्यक्षात विद्यार्थी जे आहेत ते आपला पेपर देणार आहेत। आपण सध्या नाशिक शहरातील एका 12वीच्या परीक्षा केंद्रावरती आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर गृहरक्षक दलाचे देखील कर्मचारी आपल्याला या ठिकाणी तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जे नाशिक शहरातील परीक्षा केंद्र आहे या ठिकाणी गैरप्रकार घडू नये याची देखील जी खबरदारी आहे ती प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। आज 12वीचा पेपर जो आहे तो सर्वत्र पार पडत आहे। खरं तर 78,123 विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी 125 केंद्र हे तयार करण्यात आलेले आहे। कॉपी नियंत्रणासाठी CCTV असेल, चित्रकरणाद्वारे नजर आणि भरारी पथके यांची देखील व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। खरं तर यापूर्वी देखील अनेक विद्यार्थ्यांचे जे आहेत हॉल तिकीटवरती जातीचा उल्लेख करण्यात आल्यामुळे शिक्षण मंडळावरती टिकीची झोड जी आहे ती उठली होती। त्यानंतर शिक्षण मंडळाकडून यामध्ये बदल करण्यात आला आणि परीक्षेची तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आज 12वीचा पहिला पेपर जो आहे तो होत आहे। आपण नाशिक शहरातील एका केंद्रावरती आहोत। या ठिकाणी आपल्यासोबत काही शिक्षक कर्मचारी आहेत, केंद्र संचालक आहेत। सर, कशा पद्धतीने या ठिकाणी आपण गैरप्रकार घडू नये याची खबरदारी घेत आहात? नमस्कार सर। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेतल्या जाणाऱ्या 12वी परीक्षेसाठी 11 तारखेला आज इंग्रजीचा पेपर आहे आणि त्या पेपरची पूर्णपणे तयारी आमची झालेली आणि पेपर सुरळीतपणे सुरू झालेला आहे। SSC बोर्ड आणि महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या सूचनांचं पूर्णपणे आम्ही फॉलो केलेलं आहे आणि त्यानुसार पूर्ण पेपर अशाच पद्धतीने होतील। शिक्षा सूचीचं वाचन, परीक्षा पे चर्चा आणि शिक्षण विभागाचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांनी दिलेल्या सर्व सूचना यांचं पूर्णपणे आम्ही फॉलो करून कॉपीमुक्त अभियानासाठी आमचं विद्यालय पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि निश्चितच आमच्या केंद्रात कुठल्याही प्रकारची कॉपी होणार नाही याच्यासाठी आम्ही काळजी घेऊ। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर नाशिक शहरातील अनेक जे परीक्षा केंद्र आहेत त्यावरती तेथील केंद्र प्रमुखांचा देखील प्रयत्न आहे की कॉपीमुक्त आणि काही गैरप्रकार होणार नाही याची देखील खबरदारी घेण्यात आलेली आहे। नाशिक विभागात तब्बल 1,68,000 विद्यार्थी जे आहेत ते आज आपला 12वीचा पेपर देत आहेत। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।